प्रेज द लॉर्ड. हॅपी लाईफ विथ ऋतूमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आणि टायटल वाचून तुमच्या लक्षात आलंच असेल तर आजचा आपला व्हिडिओ आहे नॉन मॉड्युलर किचन टूर. प्रत्येकाला ज्याचं त्याचं घर, ज्याचं त्याचं किचन, ते छोटं असो मोठं असो, मॉड्युलर असो नॉन मॉड्युलर असो, प्रत्येकाला आपापलं किचन आणि आपापलं घर हे खूप प्रिय असतं. आणि तो ज्याच्या त्याच्या परीने, ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार, आवडीनुसार, सोयीनुसार ते सजवण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज मी तुम्हाला माझं नॉन मॉड्युलर पण वेल ऑर्गनाइज असं किचन दाखवणार आहे. आणि या किचन टूरमध्ये तुम्हाला खूप सारे टिप्स बघायला भेटणार आहेत. ज्या कोण बिझी मॉम्स आहेत किंवा जे बिझनेस करणारे आहेत, जॉब करणारे आहेत, ज्यांना वेळ नसतो. तर मी स्वतःच एक बिझनेस वुमन असल्यामुळे माझ्या सोयीनुसार अगदी सुटसुटीत किचन कसं ठेवायचं आणि जेणेकरून त्याचा काय फायदा होतो हे देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर आपलं किचन मोठं असो, लहान किंवा छोटं असो, जितकं सुटसुटीत असणार तितकं काम करायला देखील छान उत्साह येतो. अजिबात कंटाळी येत नाही. जे घरी असतात त्यांच्यासाठी तरी परत परत स्वच्छता करणं, ते सगळं ऑर्गनाईज करणं थोडं सोपं पडतं. पण जे बाहेर असतात घराच्या, जे काम करणारे आहेत, त्या लेडीजचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो की त्यांना परत परत त्या गोष्टींकडे लक्ष देता येत नाही किंवा साफसफाईसाठी पुरेसा वेळ नसतो. तर आधी आपण ठेवतानाच मोजक्या वस्तू ठेवल्या आणि छान आपण व्यवस्थित सगळं नीटनेटकेपणाने ठेवलं, म्हणजेच वेल ऑर्गनाईज करून ठेवलं, तर तितकं आपल्याला पण सोपं पडतं आणि घर दिसायला खूप छान आणि स्वच्छ दिसतं. तर आज तसंच माझं छोटंसं नॉन मॉड्युलर पण वेल ऑर्गनाइज्ड किचन, त्याची मी तुमच्यासोबत टूर शेअर करणार आहे. ना जास्त वेळ न घालवता बघूयात माझं नॉन मॉड्युलर पण वेल ऑर्गनाइज्ड किचन. तर स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये. हे छोटंसं पण खूप छान सुटसुटीत असं किचन आहे. तर सुरुवातीला काय आहे ते दाखवते. तर एंट्री केल्यानंतर हे आहेत असे कर्टन्स. तर इकडून बेडरूमला सुरुवात होते आणि एंट्री होते ती हॉलमधून होते. तर हे असे कर्टन लावलेले आहेत आणि या कोपऱ्यामध्ये एका टेबलवर पाण्याचं जे काही ड्रम आहे तो भरून ठेवलेला आहे. तर पिण्याचं पाणी आहे ते. आणि इथे जो तुम्हाला दिसतोय तो फोल्डेबल डायनिंग टेबल आहे. तर जागा खूप छान म्हणजे ऑर्गनाईज होते, स्पेस सेविंग आहे. तर याचा रिव्ह्यू मी तुम्हाला नंतर देईन. तर ज्यावेळेस आपल्याला हवं त्यावेळेस ते ओपन करायचं, नको असेल तेव्हा फोल्ड करून ठेवायचं. या बाजूला इकडे फ्रीज आहे. आणि इथे ही जी महत्त्वाचा जो भाग आहे ती म्हणजे विंडो. तर ही मोठीच्या मोठी खिडकी आहे. याच्यातून सतत एक छान प्रकाश येत असतो, छान हवा खेळती राहते. त्यामुळे किचनमध्ये खूप फ्रेश वाटतं. अजिबात वास म्हणजे असा घुमत वगैरे नाही. आणि प्रकाश खूप आल्यानंतर काम करायला पण छान वाटतं. तर हा आहे डबल डोअर फ्रीज. तर हा फ्रीजमुळे तर खूप माझे कामं हलकी होतात. फ्रीज मोठा आहे त्यामुळे सगळं मला स्टोअर करून ठेवायला बरं पडतं. तर हा सॅमसंगचा फ्रीज आहे. तर फ्रीज ऑर्गनायझेशनची मी वेगळी तुम्हाला टूर म्हणजेच व्हिडिओ शेअर करेन. तर या साईडला असं हे एक करून घेतलेलं आहे ग्रॅनाईटचा पीस लावून, जेणेकरून तिथे माझा OTG आणि मिक्सर बसतो. आणि त्याच्यावरच मी एक मसाल्याचा डब्बा ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये रोज आपल्याला लागणारे जे काही गरम मसाले, हळद वगैरे असतं ते आहे. आणि इथे कोपऱ्यामध्ये अशा प्रकारचा एक मी ॲल्युमिनियमचा ट्रे घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मोठे चमच्याचं एक स्टँड आहे, लहान चमच्यांचं स्टँड आहे. इकडे तुपाची बरणी आहे. इथे रोज लागणारं तेल आहे, जेणेकरून ते मला म्हणजे स्वच्छ करायला पण बरं पडतं आणि हातासरशी पटकन घ्यायला पण बरं पडतं. तर तुम्ही बघू शकता इथे म्हणजे जागा छोटी जरी असली तरी खूप छान दिसतं इथे. आणि वरती छोटी बरणी आहे, त्यामध्ये रोज चपातीला लावण्यासाठीचं तेल आहे. तर अशा प्रकारे ठेवल्यामुळे खूप असं म्हणजे पसारा होत नाही. इथे हे पाण्याचे तुम्हाला जग दिसत आहेत. तर एक जेवणासाठी वापरायचं आहे, एकामध्ये मी प्यायचं पाणी ठेवते आणि हा थर्मस ज्याच्यामध्ये गरम पाणी करून ठेवलेला आहे. आणि आता हा माझा 3 बर्नर गॅस स्टोव म्हणजे आपली शेगडी. तर हे दुपारचं जेवण करून ठेवलेलं आहे. आणि या 3 बर्नरच्या शेगडीमुळे मला कामामध्ये खूप मदत होते. आणि आधीचं किचन तुम्ही बघितलं असणार तर हल्लीच थोडे यामध्ये बदल करून घेतलेला आहे, म्हणजे एल शेप करून घेतलेला आहे मी ओटा. तर हे जे तुम्हाला दिसतंय ते ताटांचं स्टँड आहे. तर स्टँड ते छोटं जरी असलं तर त्यामध्ये खूप छान सगळं प्लेट, सगळे तवे ऑर्गनाईज होतात, त्यामुळे जागा वाचते आणि दिसायला पण सुटसुटीत दिसतं. तर हे अशा प्रकारचं आडवं स्टँड आहे. तर अगदी 300च्या आतच आहे ते.
तर मला लिंक जर भेटली तर मी तुमच्याशी ते शेअर करेन. आणि इथे लागणारे तवे, ताटं वगैरे आहेत. आणि त्याच्या बॅक साईडला मी जे तुम्हाला दिसतात ते ट्रे ठेवलेले आहेत मोठे स्टीलचे. ते काही रोज मला लागत नाहीत, पण तिथे ठेवल्यामुळे जागा पण वाचते आणि जेव्हा मला हवं तेव्हा मी ती घेऊ शकते. आणि इथे जी विंडो आहे म्हणजे खिडकी, तर ती जी जागा आहे तर तिचा काय वापर होत नाही. पण इथे छान तुम्ही बघू शकता जे माझे सगळे कप आहेत रोज लागणारे. टी कप, तिकडे मग आहेत, तिथे काचेचे थोडे ग्लास आहेत. तर मी जास्त सामान वर ठेवलेलं नाही आहे, कारण जितकं हवं तितकंच ठेवलेलं आहे. सामान खूप आहे, बसणार पण नाही, पण मी आता मोजकंच मला जितकं लागतं तितकं ठेवलेलं आहे. तर त्या खिडकीचा एक छान वापर झालेला आहे. आणि इकडे जे आपला बेसिन म्हणजे सिंक आहे, सिंकचे हे नळ आहेत वरती. तर या नळाच्या बॅक साईडला मी चॉपिंग बोर्ड, लोखंडी तवा एक आहे, परात आहे, ते ठेवलेलं आहे. तर त्याच्या मध्यभागी जागा खूप होती आणि त्याचा एक खूप छान फायदा आहे की तिथे हे सगळं मला व्यवस्थित ठेवता येतं. आणि हे जे नळ आहेत ते मूवेबल आहेत, म्हणजे आरामात ते रोटेट होतात हवे तिथे, त्यामुळे काम करताना आणखी सोपं पडतं. तर तुमचं किचनमध्ये तुम्ही अशा म्हणजे सोयीस्कर जितक्या होईल तितक्या आयडिया काहीतरी लावून केलं तर खूप तुम्हाला ते सोपं पडणार आहे काम करताना. आणि बॅक साईडला अशी जागा जास्त होती, गॅप, त्यामध्ये तुम्ही बघू शकता ते कसं मी चॉपिंग बोर्ड वगैरे ठेवलेला आहे. तर या जागेचा एक छान असा वापर झालेला आहे. आणि त्याच्या बरोबर बाजूला इकडे पाण्याचं स्टीलचं फिल्टर ठेवलेलं आहे. तर सध्या किचन माझं नॉन मॉड्युलर आहे, अजून यामध्ये बरेच फरक होतील. तर जसं जमेल ते मी तुमच्याशी नक्की शेअर करेन. तर ज्या फिल्टरवर जागा आहे तिथे मी असे पॅन ठेवलेले आहेत. तर वेगळं स्टँडला जागा अडवण्यापेक्षा फिल्टरच्या वर काय रोज आपण काढत नाही, 2 दिवसातून एकदा फिल्टरचं पाणी बदलते, तर तिथे ते पॅन ठेवलेले आहेत. आणि स्टँडच्या खाली जी जागा आहे तिथे म्हणजे भांडी घासण्याचे साबण वगैरे आणि जे काही चोथा वगैरे स्क्रबर त्याच्यासाठी ती जागा आहे. तर वेगळं असं काही करायची गरज नाही. आणि बेसिन बसवताना मी मोठं बसवलेलं आहे, म्हणजे आपलं जे बेसिनचं भांडं आहे ते, जेणेकरून एका वेळेस बरीचशी भांडी वगैरे घासायला बरं पडतं. तर हा लुक असा आहे. आणि याच्या खाली जो भाग आहे तर हे आम्ही ओपन ठेवलेलं आहे, कारण पुढे ते ट्रॉली वगैरे करून घ्यायचे आहे, त्यामुळे तिथे कुठला कंपार्टमेंट वगैरे केलेलं नाही आहे. तर या खालच्या बाजूला इकडे 2 डबे जे पिठाचे वगैरे आहेत, एक तांदळाचा आणि एक पिठाचा डबा आहे. त्याच्या पाठीमागे चटणीची म्हणजे मसाल्याची बरणी, इकडे मोठा कुकर, पोळपाट. आणि हे रोज लागणारं पाणी आहे. पिण्याचं पाणी तर काय फिल्टरमध्ये आहे आणि तो आधीचा तुम्ही जी टाकी बघितली त्यामध्ये. तर हे रोज लागणारं पाणी तेवढंच 2 कळशा भरून ठेवलेले आहेत. इकडे गॅसची टाकी ठेवलेली आहे, विळी ठेवलेली आहे. आणि हे माझ्याकडे 2 असे क्रेट आहेत. तर भांडी खूप आहेत, पण सगळीच काय आपण सजवून ठेवू शकत नाही. जसे मी तुम्हाला सांगितलं, रोज लक्ष देणं तेवढं शक्य नाही. तर मी बाकीचे सगळे असे क्रेटमध्ये भरून ठेवलेले आहेत. तर या क्रेटमध्ये अशी ठेवली भरून की ते नंतर हवं तेव्हा काढू शकते. तर काचेची भांडी एका क्रेटमध्ये ठेवलेली आहेत आणि दुसरी त्या मोठ्या क्रेटमध्ये. तर त्यामुळे खूप जागा अशी वाचली जाते. तर किचन दिसायला सुटसुटीत दिसते. आणि आता महत्त्वाचा भाग म्हणजे हे भांड्याचं कपाट. तर आधीचं माझं तुम्ही किचन बघितलं असेल तर हे मोठं होतं लांब, पण जागा अपुरी पडायची. तर मी म्हटलं हे वेस्ट कशाला करायचं, त्यामुळे मी तो हाफ पार्ट म्हणजे ठेवायला सांगितला, जेणेकरून पुढे याला दरवाजा लावून कॅबिनेट वगैरे करता येतील. तर वर हे स्टीलचे डबे आहेत, पिठाचे डाळी वगैरे ठेवलेले आहेत, स्टीलची भांडी. तर मी मोजकीच ठेवलेली आहेत आणि बाकीची भरून ठेवलेली आहेत. तर हे रोज लागणारे ग्लास, तांबे, वाटी. आणि इकडे जो डब्बा दिसतो, शशींना कधी टिफिन द्यावा लागतो बाहेर ड्युटी असेल तर. आणि इथे फक्त मी चटणी, मीठ, साखर पावडर, हळद एवढंच ठेवलेलं आहे, कारण बाकी तर मसाल्याच्या डब्यामध्ये हातासरशी ठेवलेलं आहे. जास्त काय वरच्या बाजूला ठेवलेलं नाही आहे, कारण ते साफ करणं जरा कठीण होतं. तर हे दिसायला सुटसुटीत दिसतं आणि लागेल तितकंच ठेवलं की आपल्याला पण बरं वाटतं. तर ही चहाची आणि आपलं जे काही दूध आहे, आमटी आहे, तेवढेच मी टोप म्हणजे पातेले ठेवलेले आहेत. इकडे एकसारख्या कढई आणि त्याच्या खाली जे डबे दिसत आहेत ते काही ना काहीतरी भाज्या वगैरे कट केल्या तर स्टोअर करण्यासाठी.
तर मोजकीच भांडी जी आम्हाला रोज लागतात तितकीच ठेवलेली आहेत. आणि खाली हे असे प्लास्टिकचे डबे आहेत, ज्यामध्ये जे काही असेल सामान एकत्र करून ठेवते. आणि खाली सगळ्या भरण्यात जे आपले महिन्याचं म्हणजे कडधान्य असतं, डाळी आहेत, कडधान्य आहेत, मसाले किंवा असं बरेचसे आपलं रोजचं लागणारं, म्हणजे रोज ते मी काही काढत नाही, पण या ठिकाणी असं एका कोपऱ्यामध्ये ठेवलेलं आहे. हे भाज्यांचं स्टँड, यामध्ये बटाटे, टोमॅटो, लसूण, कांदा म्हणजे जे सुक्या भाज्या आहेत त्या यामध्ये ठेवलेल्या आहेत. तर या जागेचा एक खूप छान वापर झालेला आहे, कारण इथे जास्त काही येणं जाणं नसतं. आणि टोमॅटो पिकल्यानंतरचे फ्रीजमध्ये ठेवते आणि जे कच्च्यावर आहेत ते असे वर ठेवलेले आहेत. तर थोडकीच भांडी ठेवल्यामुळे ते दिसायला पण सुटसुटीत दिसतं आणि मला सगळं भेटतं पण लवकर, ते अडचण वाटत नाही. आणि या साईडला इकडे बाथरूम आहे. तर पुढे मागे जे काही बदल होतील ते निश्चितच तुम्हाला बघायला भेटतील. तर माझ्या प्रोफेशननुसार मला वेळ नसतो, म्हणून मी थोडकीच भांडी ठेवलेली आहेत, पण लागणारी अशी. आणि हे देखील जे काही आपलं डायनिंग टेबल आहे ते फोल्डेबल आहे. याला दोन इकडे खाली क्लिप्स आहेत, त्या फोल्ड केल्या की असं भिंतीलगत लागून जातं आणि त्यामुळे किती छान अशी सुटसुटीत जागा दिसते ती बघा. म्हणजे डायनिंग टेबल पण झाला आणि आपल्याला नको तेव्हा ते पाडू पण शकतो. तर हे अशा प्रकारे माझं नॉन मॉड्युलर पण वेल ऑर्गनाइज किचन आहे, जे खूप मी सुटसुटीत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मोजकंच आणि सुटसुटीत ठेवलं तर काम करायला देखील कंटाळ येत नाही. खूप अडचण असली तर काम करायला पण खूप कंटाळ येतो. तर असं लागणाऱ्या जेमतेम वस्तू ठेवल्या की बघा तुम्ही. आणि या किचनचा आणखी एक खूप महत्त्वाचा भाग म्हणजे 2 खिडक्या असल्यामुळे सतत एक छान प्रकाश येत असतो, त्यामुळे खूप फ्रेश वाटतं आणि हवा पण खेळती राहते. तर असं आहे माझं नॉन मॉड्युलर किचन. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्स करा. त्याच्यामध्ये जे काही बदल होतील, जे काही मी करेन तो व्हिडिओ देखील तुम्हाला नंतर बघायला भेटेलच. तर बघितलं ना माझं किचन. तर मला आशा आहे माझी किचन टूर तुम्हाला नक्की आवडली असेल. प्लीज 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 तुमचं सहकार्य खूप मोलाचं आहे, कारण खूप मेहनतीने व्हिडिओ केलेले आहेत. तुम्हाला आवडत असतील तर आणखी तुम्हाला काही बघायचं असेल तर तुम्ही मला सजेशन देऊ शकता. तर आजची माझी नॉन मॉड्युलर किचन टूर तुम्ही बघितलेली आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका. व्हिडिओ बघितलात त्याबद्दल खूप मनापासून सर्वांचे आभारी आहे. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत राहा.